राज ठाकरे अजून शिवसेनेतून बाहेर पडले नव्हते तेव्हा अर्थातच सन 2005 मध्ये दोघे चुलत भाऊ शिवसेनेच्या जाहीर कार्यक्रमामध्ये एकाच व्यासपीठावर आले होते। त्यानंतर 2006 मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे नावाचा वेगळा पक्ष स्थापन केला। त्यानंतर हे दोघेही वेगवेगळ्या राजकीय दिशाने गेले। त्यानंतर ते कोणत्याही राजकीय मंचावरती एकत्र आले नाहीत। अनेकदा कौटुंबिक कार्यक्रमामध्ये ते एकत्र दिसले। त्याचबरोबर उद्धव ठाकरेंवर कोरोनाच्या काळात एक शस्त्रक्रिया झाली तेव्हा राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेत त्यांना स्वतः कार चालवत रुग्णालयामधून घरापर्यंत पोहोचवलं होतं। पण एकदाही राज व्यासपीठावरती दिसले नव्हते। दरम्यान या गेल्या 20 वर्षातच नव्हे तर गेल्या 6 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा उलथापालथी झाल्यात। शिवसेनेचे काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जात नवा राजकीय पर्याय उभा केला। त्यामधूनच शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आणि निवडणूक आयोगाकडून पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळालं। आता शिंदेंची शिवसेनाच अधिकृत शिवसेना म्हणून गणली जाते। तर दुसरीकडे राज ठाकरे हे गेल्या 10 वर्षांपासून पक्षांतर्गत विविध रणनीती राबवत आहेत, पण त्यांना यश मिळताना दिसत नाही। आता तर मुंबईसह राज्यातील इतर अनेक महापालिकेच्या निवडणुका पार पडणार आहेत। या पार्श्वभूमीवर आता राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात। पण ते एकत्र येणार असले तरी दोन पक्षांची युती या स्वरूपामध्ये एकत्र येऊ शकतात, पण याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत बैठक किंवा चर्चा झालेली नाहीये। पण ज्या मुद्द्यावरून शिवसेनेचा जन्म झाला त्या मराठी भाषेच्या मुद्द्यानंच अखेर या दोघा भावांना पुन्हा एकत्र आणले। सन 2000 मध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची शिवसेनेत घोडदौड सुरू होती। यामध्ये उद्धव ठाकरे संपूर्ण राजकीय घडामोडीमध्ये पडद्यामागे शांत होते, तर राज ठाकरे थेट जनतेसमोर घेऊन भाषणं आणि शिवसेनेची कडवी भूमिका मांडत होते। त्यामुळे साहजिकच राज ठाकरे हेच बाळासाहेब ठाकरेंचे राजकीय वारसदार असतील असं बोललं जात होतं। पण 2003 मध्ये अचानक एक ट्विस्ट झाला। या वर्षात महाबळेश्वरला शिवसेनेचं अधिवेशन पार पडलं। या अधिवेशनामध्ये बाळासाहेब ठाकरेंनी अचानक उद्धव ठाकरेंना शिवसेनेचं कार्यकारी अध्यक्ष बनवलं। आता कार्यकारी अध्यक्ष म्हणजे भविष्यात हीच व्यक्ती पक्षाची प्रमुख असेल असं मानलं जातं। त्यामुळे बाळासाहेबांच्या या घोषणेनंतर शिवसेनेत आणि सामान्य शिवसैनिकांमध्येही भूकंप झाला।